अरे एक मिनिट कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय. नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय. मी प्रकाश महाजन आहे. येतो का कुठं येऊ सांगा. तुम्ही काय धमक्या देतात. काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात. इथं उभा आहे सांगा तुम्ही. मी कणकवलीत येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो. कुणाच्या विरोधात शेड्यू ठोकताय. मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतो. अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्ता. तुला उलटी करायला लावीन. मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय. मी राज ठाकरेचा सैनिक आहे. मी भिणारा नाही. मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत. तुम्ही सगळे मला ओळखताय. एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो. त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला. बरं मला सांगा इथं नारायण राणेचं कुणी आलेलं नाही. आता तुम्ही बसून काय करणार आहात. मी अर्धा तास वाट बघणार आहे. मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय. नाही आले तर निघून जाणार घरी. पत्ता सांगितलं ना जाहीर सगळ्यांना. आता भूमिका काय तुमची. काहीच भूमिका नाही. ते मला धमकी दिली. तुम्ही वाट बघतो काय करते ते. माझा लढा हे पहा. पण त्यांनी तुम्हाला राज ठाकरे माझे नेते आहेत. असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य आहे. जो कुणी राज साहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल. तुम्ही राज साहेबांवर टीका करू नका. मी तुमच्यावर टीका करणार नाही. बरं ती धमकी अशी आहे काका त्यात ते म्हणाले की तुम्ही परत असं बोलाल तर उलट्या करायला लावू. तुम्ही तर आत्ताच आला. मग तयारी ना माझी. पण ते नंतर म्हणले होते ना आज ते काहीच करणार नव्हते तुम्हाला त्या धमकीनुसार. नाही त्याचा अर्थच तो होता. पुढची धमकी दिली हो म्हणजे काय ह्याचा अर्थ काय. पुढची धमकी म्हणजे पुन्हा काही केलं तर नाही. पुन्हा काय केलं म्हणजे काय. तू धमक्या देतो का मला. मला सांगा तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात. माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही. महाकुंभहून पाण्यावरून. अहो तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव. नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे. बाबा मोठ्या माणसाला आहो जाऊ बोललो पाहिजे. नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात. चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली. नारायण राणे साहेब आपण होता. अहो माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात. माझी केंद्रीय मंत्री आहात. विद्यमान खासदार आहात. तुम्ही धमकी देताय. एवढं माहिती संबंध होते कुठं फिसकटलं राणे. देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं. त्यांच्याच मनात काय पाप आलं मला माहित नाही. बरं ते नारायण राणे म्हणजे ते जे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही. तुम्ही कुठे जाणार आहात का. कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी. त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायली तर मी विचारलं बाबा ते या म्हणले तर जातो. या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का. काही तक्रार करणार आहात का या सगळ्या. नाही मी काल सीपी साहेबांना कळवलं. आता त्यांनी ते फेसबुकवर बघायला पाहिजे. मला त्यातलं कायदेशीर कळत नाही. तक्रार करणार. हो नक्की. मी तर मुख्यमंत्र्याला सुद्धा SMS केलेला आहे. बरं नारायण राणे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का. कशामुळे बोलेल. माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. आणि बोलले तर बोलणार. असंच ते जसं बोलतील तसं. बरं मग ते लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द तुम्ही वापरले होते किंवा आज सुद्धा म्हणाल ते काय गुड्ड्या काय जिड्ड्या का काय त्याचं हे अहो आता मला आता अब्यूज करताय ना. अहो फिजिकली काही काही मन आहे. मी तयार केली का मन ती. त्यांच्याबद्दल आता जुन्या वापरते आमच्या विषयी लोक मन वापरतात. आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या तर जातीवर जातात लोक. आम्ही देतो का कुणाला. हे सर हे बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. का तुम्हाला धक्का बसला असेल. अरे मैं तो जर्रा था. नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले. चला